लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कृष्णा मधूच्या रूममध्ये गेलेली आहे. मधू तिचं कपाट आवरत असते आणि त्या टायमाला कृष्णा त्या ठिकाणी गेलेले आहे. कृष्णाला खरं तर सावीविषयी बोलायचं आहे, पण तो विषय डायरेक्ट न काढता ती मधूशी बोलत आहे. या ड्रामा करणाऱ्या लोकांमध्ये तू कशी राहती ते मला कळत नाही. कसली लोक आहेत ही, सारखी बड 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 बड. आपल्याला तर ना या घरामध्ये एक क्षण देखील राहू वाटत नाही. पण तू मात्र सॉलिड आहेस बरं का. तू या लोकांमध्ये अगदी मिसळून गेलेली आहेस. तुला इथं राहायला बोर होत नाही का? आपल्याला तर खूप बोर होतं. आपण तर आता इथं जास्त दिवस राहणार नाही. एकदा का या राजश्री मदर्सला बरं वाटायला लागलं की आपण इथून उडणछू होऊन जाणार, आपण इथून निघून जाणार, असं ती मुद्दाम मधूला बोलत आहे. मधू तिचं बोलणं शांतपणे ऐकत आहे आणि त्यावेळेस हळूच कृष्णाने जो ती विषय बोलायला आलेले आहे तो विषय काढलेला आहे आणि ती मधूला म्हणते, आपण तुला एका मुलीविषयी बोललो होतं ना, ती मुलगी मिळाली का गं? काय झाले ना, गोदा घाई करते गं. काहीच दिवसात मी आणि गोदा इथून निघून जाणार. आणि काय होतं, गोदा एकटी घरी असती ना, मग ते आपल्याला बाहेर कुठेच जाऊ देत नाही आणि आपल्याला तर फिल्ममध्ये जायचं आहे ना, मग गोदाला एकटीला आपल्याला ठेवता येणार नाही. त्यासाठी आपल्याला ती मुलगी पाहिजे. ती मुलगी लवकरात लवकर मिळाली की आपल्याला इथून जायलासुद्धा सोपं पडणार आहे. मधू तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेते. मधू म्हणते, हां, तू म्हणतेस ते बरोबर आहे, मी शोध घेते. कृष्णा म्हणते, शोध नको घेऊ, पटापट जा आणि पटापट ती पोरगी घेऊन ये. खरं तर ना आपल्यालाही लहान मुलं आवडतच नाहीत. आपण त्यांच्यापासून आहे ना 2 हात लांब असतो. पण आता या गोदामुळं मला एवढं सगळं करावं लागतंय. आपल्याला तर लहान मुलांचा इतका राग येतो ना, असं वाटतं त्या लहान मुलांना ना टॉयलेटमध्ये असं बंद करून टाकावं आणि असे फॅनने असं बोलत असते. तेव्हा कृष्णा म्हणते, अगं हो, हो, शांत हो. तुला राग येत असेल, पण गोदा मावशींना आवडतात ना मुलं. कृष्णा म्हणते, अगदी तिच्यासाठीच तर मला शांत बसावं लागतंय. तिला जर ही मुलं आवडली नसती ना, आपण तुझ्यापुढं असा कधी प्रश्नसुद्धा टाकला नसता, की आपल्याला एक लहान मुलगी पाहिजे म्हणून. तेव्हा मधू तिला सांगते, की मी माझ्या पार्टनरशी बोललेले आहे. त्यामुळं तू आत्ताच ही गोष्ट सारखी-सारखी बोलू नको. कृष्णा म्हणते, आपण काय सारखं बोलत नाहीये. पण कसं आहे ना, तू विसरली असशील म्हणून आपण तुला आठवणीत आणून द्यायला आलो आहे. एकदा तू जर का लक्षात ठेवलं आणि आपल्याला ती पोरगी मिळाली, की आपण आझाद पंची. आपण इथून कायमचं फ्रीज होणार आणि कायमचं निघून गेलं, की आपण चांगले ॲक्ट्रेस होणार. मधू तिचं सगळं ऐकून हसत असते आणि कृष्णा तिने हसावं यासाठीच ही गोष्ट बोलत असते. कृष्णावर कसलीही शंका मधूला आलेली नाहीये. कृष्णाने टाकलेल्या जाळ्यामध्ये मधू मात्र अडकत चाललेली आहे. कृष्णा तिला म्हणते, की लवकरात लवकर ती मुलगी मला मिळाली पाहिजे. मधू आपल्या जाळ्यात अडकते ही गोष्ट कृष्णाच्या लक्षात आलेली आहे आणि त्यामुळं आपण जे करतोय ते योग्य करतोय ही गोष्ट कृष्णाच्या लक्षात आलेली आहे. पण आता मधू देखील शांतपणे कृष्णाला म्हणते, की मी लगेच तुम्हाला मुलगी देऊ शकत नाही. कारण तू आणि गोदा यांच्यावर अजून माझा विश्वास बसत नाही. जोपर्यंत माझा विश्वास बसत नाही, तोपर्यंत ती मुलगी मी तुम्हाला देणार नाही. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर का तुला ती मुलगी पाहिजे असेल, तर राघवशी लग्नाचा प्रस्ताव हा तू धुडकावून लावायचा. त्याच्याशी लग्न तू करायचं नाही. जर का हे सगळं तू करू शकली, तर आपण तुला ती मुलगी देऊ शकतो. त्यानंतर कृष्णा स्वतःच्या रूममध्ये आलेले आहे. कृष्णा गोदाशी बोलत आहे. कृष्णा गोदाला विचारते, की मी जे करते ते बरोबर करते ना? माझं हे कृष्णाचं नाटक योग्य तर आहे ना? का याचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही? कृष्णा थोडासा धीर खचलेला आहे, ही गोष्ट गोदाच्या लक्षात येते. कृष्णाला ती एका खुर्चीवर बसवते आणि म्हणते, कृष्णा तू जरा शांत बस. तू जे करतेस ते अगदी योग्य करतेस आणि तुला थोडं संयमानं काम करायला पाहिजे. कृष्णा गोदाला सांगते, की मी मधूकडे गेले होते आणि तिला मुलगी दत्तक देण्याविषयी बोलले, पण ती मात्र त्या गोष्टीकडे अजूनही जात नाहीये. ती माझं काहीच ऐकून घेत नाहीये आणि जर का ही गोष्ट सारखं-सारखं तिला बोलले, तर तिला माझ्यावर शंका येऊ शकते. त्यावेळेस गोदा म्हणते, मग तुझ्या गोष्टी तुला कळतायत ना, ही गोष्ट तू करूच नको. तू म्हणतेस ती बरोबर आहे. सारखं जर का तू मुलीविषयी बोललीस, तर तिला तुझ्याविषयी शंका येणारच आहे. हे बघ, आपल्याला मासा पकडायचा असला ना, की त्याला अगोदर त्याचं खाद्य द्यावं लागतं आणि मग तासनतास आपल्याला तो मासा गळाला कधी लागेल यासाठी थांबावं लागतं. कृष्णा, तुला सुद्धा या मधूला जाळ्यात पकडायचा असेल, तिला गळाला लावायचं असेल, तर तुला शांतपणे थांबावं लागणार आहे. बगळासुद्धा शिकार करताना तासनतास एका पायावर उभा असतो आणि
असा संयम ठेवल्यामुळे तो शिकार करू शकतो. कृष्णाला ही गोष्ट पटली आहे. कृष्णाने उशीच्या कव्हरमध्ये ठेवलेला सावीचा आणि तिचा फोटो काढला आहे. त्या फोटोवरून हात फिरवत ती सावीकडे पाहत आहे. गोदा म्हणते, "हा फोटो तू इथं कधी ठेवला?" कृष्णा सांगते, की "सारखा राघव येतो आणि आपल्या घरामध्ये काही मिळतंय का पाहतो. मी सिंधूच आहे का हा तो पाहत असतो आणि हा फोटो पाहिल्याशिवाय मला तर काही झोप येत नाही. म्हणून हा फोटो मी उशीच्या कव्हरमध्ये ठेवलेला आहे. मला सावीची खूप आठवण येते. मला सावीला भेटायचं आहे आणि तिच्यासाठी मी कितीही संयम ठेवायला तयार आहे." गोदा कृष्णाला सांगते, की "तू फक्त नाउमेद होऊ नको. तुझं चाललेलं नाटक हे अतिशय योग्य आहे. तू कृष्णा बनून बऱ्याचशा गोष्टी साध्य करत आहेस. आता तू शांतपणे या नाटकामध्ये काम कर आणि बघ, तुला तुझ्या सावीपर्यंत पोहोचता येणार आहे." गोदाने कृष्णाला कॉन्फिडन्स दिलेला असतो आणि त्यामुळे कृष्ण आता खुश झालेले आहे. कृष्णा म्हणते, "हे नाटक मी कंटिन्यू करणार आहे. आता सिंधूला कृष्णाच वाचवू शकते आणि सावीला देखील ती माघारी मिळवू शकते." तर इकडे मधूने राघवला एका हॉटेलमध्ये बोलवलेलं आहे. इथे एकांत मिळावा आणि तुझ्याशी एकांतात गप्पा मारता याव्या, यासाठी आपण तुला बोलवलं आहे, असं ती राघवला सांगत आहे. राघव तिला म्हणतो, की "असं तुला माझ्याशी काय बोलायचं आहे?" मधू म्हणते, "काही गोष्टी मला घरात बोलता येत नाहीत. त्या गोष्टीच बोलण्यासाठी मी तुला बोलवलं आहे. मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना, तर मी तर तुला इथं बोलवूच शकते." राघव म्हणतो, "ठीक आहे, तुला जे काय बोलायचं आहे ते बोल." तेव्हा ती राघवला सांगते, की "मला असं वाटतंय आता आपण कृष्णाविषयी आईंना सांगणं गरजेचं आहे." त्यावेळेस राघव म्हणतो, "मला अजून तसं काही वाटत नाहीये." मधू म्हणते, की "असं आपण किती दिवस ही गोष्ट लपवून ठेवणार आहे? आता त्यांना जर काही कळलं तर त्यांना धक्का बसणार आहे." राघव म्हणतो, "म्हणूनच तर आत्ताच ही गोष्ट त्यांना कळू देणार नाही. कारण आई अजून तेवढी बरी झालेली नाहीये आणि त्यामुळं मला असं वाटतं, की ही गोष्ट तिला सांगायला नको." तेव्हा मधू राघवच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते, "मला असं वाटतंय मग तू त्यांच्याशी आपल्या लग्नाविषयी बोललं पाहिजे. कारण ही सिंधू नाहीये हे तुझ्या लक्षात आलेलं आहे. ही कृष्ण आहे आणि तरी देखील तू तिच्यामध्ये गुंतत चाललेला आहे." तेव्हा राघव गालातल्या गालात हसतो आणि "आपल्याला काहीतरी सुचलंय, आता आपण इथून निघून गेलं पाहिजे," असं मधूला म्हणतो आणि मधूच्या त्या प्रस्तावावर एक शब्द देखील बोलत नाही आणि तो तिचा अपमान करून निघून जातो. राघव असं का वागला हे मधूला मात्र समजत नाही. इकडे ऋषभ घरी आलेला असतो आणि त्याला कृष्णा भेटते. कृष्णा म्हणते, "तू कशासाठी आलाय आपल्याला माहिती आहे." ऋषभ म्हणतो, "मला राघवला भेटायचं आहे." ती म्हणते, "राघवच्या नावाखाली तू रेश्माला भेटायला आलेला आहेस हे काय मला कळत नाही का?" ऋषभ म्हणतो, "असं काही नाही आहे. मला खरोखरच राघवला भेटायचं आहे." ती म्हणते, "राघवला काय भेटायचंय? अरे तो कसला आहे? चिडका, मग्रूर आणि रागीट. तू कसा आहेस बघ बरं, शांत, संयमी आणि त्याचा ना आपल्याला ही गोष्टच पटत नाही. तो सारखा ना बकबक करत असतो." तेवढ्यात राघव तिच्या पाठीमागून आलेला असतो. राघव आलेला पाहून ती एकदम शांत होते आणि म्हणते, "आपल्याला नाही बोलायचं आता काय सुद्धा. तू बोल. तुझ्या भावाशी तुला बोलायचंय ना?" राघव तिच्या कानामध्ये हळूच बोलतो, की "मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे." राघवला आपल्याशी काय महत्त्वाचं बोलायचं आहे ही गोष्ट मात्र सिंधूला म्हणजेच कृष्णाला समजत नाही. एवढं बोलून राघव तेथून निघून गेलेला असतो. राघव आपल्याशी महत्त्वाचं काय बोलणार आहे असा प्रश्न मात्र कृष्णाच्या डोक्यात आहे. तर इकडे मधूने शकुंतलाला फोन केलेला आहे. आपलं मोठं काम आता लवकरात लवकर पार पडणार आहे अशी गोड बातमी मधूने शकुंतलाला दिलेली आहे. तेव्हा शकुंतला मधूला म्हणते, "मैना राणी, जास्त फडफड करून उडू नका नाहीतर जमिनीवर पडाल. काय झालंय ते स्पष्टपणे सांगा." तेव्हा मधू म्हणते, "आपल्याला ती सावी नको आहे ना, तर सावीला कोणाला तरी देऊन टाकणं गरजेचं आहे. तर ही गोदा आहे ना, तिला एक मुलगी पाहिजे. ती खूप दिवस झालं मुलगी दत्तक मागत आहे." ही सगळी गोष्ट कृष्णा बाहेरून ऐकत आहे. सावीविषयीच मधू बोलत आहे, पण नक्की सावीविषयी ती कोणाला बोलत आहे हा प्रश्न मात्र अजूनही तिच्या मनामध्ये आहे. कारण मधूने शकुंतलाचं नाव घेतलेलं नसतं. आता मधूला देखील शंका आली आहे, की आपलं बोलणं कोणतरी बाहेरून ऐकत आहे आणि म्हणून ती शकुंतलाला म्हणते, की "मी तुम्हाला जरा वेळानं फोन करते." पण आपलं काम मात्र आता झालेलं आहे. आपण त्या सावीला त्या गोदाकडे देऊन टाकू शकतो, असं ती सांगते. शकुंतला तिला म्हणते, की "लगेच घाई गडबड करू नका. अगोदर त्या कोण आहेत, कशा आहेत याची नीट शहानिशा करा. मग आपण त्या सावीला कायमचं त्यांना देऊन टाकूया." तर इकडे राघवने घरामध्ये जाळ लावलेला आहे आणि त्या जाळामध्ये
सिंधूच्या आठवणी, तिचे फोटो आणि ग्रीटिंग फाडून टाकत आहे. जाळामध्ये वेगवेगळे फोटो आणि ग्रीटिंग टाकणाऱ्या राघवला पाहून कृष्णाला मात्र धक्का बसतो आणि कृष्णा त्याच्याजवळ जाऊन म्हणते की तुम्ही हे काय करत आहात. तेव्हा राघव तिचा हात हातात धरतो आणि म्हणतो, कृष्णा, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. मला आता सिंधूची गरजच नाहीये. मला सिंधूची अजिबात आठवण येत नाहीये. राघव मनात विचार करत असतो की आता तरी मान्य कर कृष्णा, तूच सिंधू आहे. पण कृष्णा मात्र शांतपणे त्याच्याकडे बघत बसलेले असते. राघव पुढे बोलतो, मला खरोखरच आता सिंधूची आठवण येत नाही. जेव्हापासून मी तुला पाहिलेलं आहे ना, तेव्हापासून मला असं वाटतंय की तूच माझी सिंधू आहेस. आता ती सिंधू निघून गेली आहे, तर त्याला मी काही करू शकत नाही. पण तू मात्र माझ्यासाठी खूप काही करू शकते. त्यामुळे माझा प्रस्ताव तू मान्य कर. मी तुझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम करायला लागलेलो आहे. कृष्णा त्याला म्हणते, तू असं आपल्याशी मुद्दाम बोलत आहेस ना? राघव कृष्णाला विश्वास देत आहे की असं काही सुद्धा नाही. मी खरोखरच सिंधूला विसरून जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिच्यासारखीच दिसणारी तू हुबेहूब आहेस, म्हणून मी तुझ्या प्रेमात पडलेलो आहे. आपल्याला आता दुसरं कोणच नको आहे. वन अँड ओन्ली कृष्णाच पाहिजे, असं तो तिला बोलतो. राघवचं नक्की काय चाललंय ही गोष्ट कृष्णाच्या मात्र लक्षात येत नाहीये. राघवने मात्र स्पष्टपणे कृष्णाला सांगितलंय की खरोखर मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. मला आता सिंधू नको, कोणी नको आणि काही नको. मला फक्त कृष्णा आणि कृष्णाच पाहिजे. माझा लग्नाचा प्रस्ताव स्वीकार कर, असं तो डायरेक्ट कृष्णाला बोलत आहे. कृष्णाच्या पुढे मात्र मोठा प्रश्न पडला आहे. कारण मधूने सांगितलेलं आहे की तुला राघवला धुडकावून लावावं लागणार आहे, तेव्हाच तुला सावी मिळणार आहे. पण सिंधू जेवढं प्रेम सावीवर करते, तेवढंच प्रेम राघववर देखील करते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की राघव गुडघ्यावर बसून तिला पुन्हा एकदा प्रस्ताव देतोय आणि म्हणतोय, कृष्णा, खरोखरच माझा हा प्रस्ताव मान्य कर. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आणि हे सगळी गोष्ट मधूने ऐकलेली आहे. आपण राघवला लग्नाविषयी मागणी घालायला सांगितलं होतं, पण राघवने आपला प्रस्ताव धुडकावून लावलाय आणि तो कृष्णाशी लग्न करतोय ही गोष्ट आता तिच्या लक्षात आलेली आहे. मधूचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालाय. राघव आपल्या हातातून निसटून गेल्याची भावना तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.